पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता विवेक फणसाळकर यांच्याकडे, पुढील आदेशापर्यंत फणसाळकर कार्यभार सांभाळणार। राजकीय नेत्यांकडूनही न्यू इयर सेलिब्रेशन सुप्रिया सुळे यांच्याकडून सहकुटुंब जेवणाचा आनंद घेतल्यानंतरचा पवार कुटुंबियांचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर। बेळगावमध्ये पुन्हा कन्नड भाषेची सक्ती, कन्नड बोर्ड न लावल्यास परवाना रद्द होणार, बेळगाव पालिका आयुक्तांचे आदेश। संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे 2 लोकसभा मतदारसंघाची मागणी, बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघावर संभाजी ब्रिगेडचा दावा। पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरेंची भेट घेतली। महाराष्ट्रातील सत्तांतर लोकांना मान्य नाही, सत्तांतर मान्य नाही हे दाखवण्याच्या संधीची लोक वाट पाहत आहेत, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचं वक्तव्य। करून महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी लोकांना पटलेल्या नाही आहेत आणि लोकांना त्या मान्य नाही आहेत आणि हे मान्य नाही आहेत हे दाखवायची संधी लोक निवडणुकीची वाट बघतात, निवडणुकीत होईल। मराठा समाजाचा डाटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल, आरक्षणासाठी कोणतीही तारीख निश्चित करून ठेवता येणार नाही, सर्व्हे आला की आरक्षणाबाबत निर्णय होईल, मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। समाजाचा हा डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल, असं जर आपण एक एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही, अर्धमुर्ध काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, मुंडे आणि क्षीरसागर यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं। महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडून 2000 कोटींचा निधी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय। महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2000 कोटीचा एक विशेष प्लॅन बनवलेला आहे आणि या तीर्थक्षेत्रांना 2000 कोटी रुपये निधी आम्ही या ठिकाणी देणार आहोत। नालासोपारा परिसरामध्ये 1,47,00,000 ड्रग्ज जप्त, 2 नायजेरियन नागरिकांना अटक, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थ विरोधी विभागाची धडक कारवाई। लखनौमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॉफी मेकर मशीनमधून 3 किलो सोन्याची तस्करी, इसमाला अटक, सीमा शुल्क विभागाची कारवाई। अहमदनगरच्या कोपरगावात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दुकानांवर डीवायएसपी मिटके यांच्या पथकाचा छापा, 2 जण ताब्यात, 21 गॅस टाक्या त्याचबरोबर व्हॅन मशीनसह 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान शेख खाजाची कांस्य पदकाची कमाई, परभणीकरांकडून पैलवानाचं जोरदार स्वागत। पुण्याच्या कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनानिमित्तानं विजयस्तंभ फुलांनी सजवण्यात आलाय, विजयस्तंभ परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी अनुयायांची आजपासूनच गर्दी। साईबाबांच्या मंदिरातील नवीन दर्शन रांगेमुळे साई भक्तांना दिलासा, अवघ्या 5 तासांमध्ये 50,000हून अधिक भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ। मुंबईहून चिपी विमानतळावर येणारं विमान शनिवारी पुन्हा एकदा अचानक रद्द करण्यात आलं, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला। उल्हासनगरमध्ये देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली, कल्याण आणि हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल।